शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये अर्धा तास चर्चा सुरू आहे। सरकारने सत्ताधारी विरोधक जरांगे हाके यांच्यासोबत लाईव्ह चर्चा घडवावी असं पवार म्हणतात। आम्ही तयार आहोत लाईव्ह चर्चेसाठी असं शरद पवार म्हणालेले आहेत। संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांबरोबरच्या बंद दाराआडील चर्चेमध्ये शरद पवारांचे वक्तव्य समोर येत आहे। मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल असं सुद्धा शरद पवार म्हणतात। राज्यात सलोखा बिघडत चाललाय, त्यावरती तोडगा हा गरजेचा असल्याचं शरद पवार म्हणतात। शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये अर्धा तास चर्चा झालेली आहे। सरकारने सत्ताधारी विरोधक जरांगे लक्ष्मण हाके यांच्यासोबत लाईव्ह चर्चा घडवावी असं शरद पवार म्हणतात। तर आम्ही लाईव्ह चर्चेसाठी तयार असल्याचं शरद पवारांनी सांगितलेलं आहे। संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांबरोबरच्या चर्चेमध्ये शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे। दैनिक पुढारीचे विनोद काकडे संपादक आपल्या सोबत आहेत। सर, आता जी बैठक पार पडलेली आहे शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये या संदर्भात अर्धा तासाची चर्चा झाली आणि लाईव्ह चर्चा करावी असं सुद्धा शरद पवारांनी सांगितलेलं आहे। हा, मी मराठा आंदोलकांचं एक शिष्टमंडळ संध्याकाळी आता रात्री शरद पवारांना भेटलं हॉटेलमध्ये। यावेळी या शिष्टमंडळाची मागणी होती की शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की मराठा ओबीसी मधून तुमचा पाठिंबा आहे की नाही। तर त्यावर शरद पवारांनी सांगितलं की शासनाने जरांगेंना काय शब्द दिलाय किंवा हाकेंना काय शब्द दिलाय याबद्दल आम्हाला आतापर्यंत कोणतीही माहिती नाहीये, त्यामुळे आम्ही डायरेक्ट या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने एक लाईव्ह चर्चा घडवून आणावी, ज्यामध्ये विरोधक, सरकार, जरांगे आणि हाके म्हणजे ओबीसीचे जे नेते आहेत आणि मराठ्यांचे जे नेते आहेत ते सर्व समोर असतील, एकत्र असतील। लाईव्ह चर्चेमध्ये जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल। मुख्यमंत्र्यांनी जर मराठ्यांना ओबीसीतून म्हणजे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। सर, जर अशी सरकारने सत्ताधारी विरोधक मनोज जरांगे, लक्ष्मण हाके यांच्यासोबत जर लाईव्ह चर्चा केली तर काय त्याचे नेमके परिणाम होऊ शकतात? कशी यामुळे परिस्थिती नेमकी बदलू शकेल? नाही, यातून एक चित्र क्लिअर होईल की नेमकी भूमिका कोणाची काय आहे आणि सरकारची नेमकी भूमिका काय। त्यामुळे यावेळी असं होईल की सरकारला विरोधकांना म्हणता येणार नाही की आमचा पाठिंबा, त्यांना ती आपली भूमिका विरोधकांना स्पष्ट करावी लागेल आणि सरकारला ही भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे की सरकार मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्यायचं की कशातून द्यायचं। ही लाईव्ह चर्चा जी असेल ती जनतेसमोर व्हावी अशी शरद पवारांनी मागणी केलेली आहे। निश्चित धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपल्यासोबत विनोद काकडे, वृत्तसंपादक, दैनिक पुढारी, संभाजीनगरहून आपल्यासोबत लाईव्ह होत आहे। सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्माननीय पवार साहेबांशी आमची किमान अर्धा पाऊण तास चर्चा झाली। त्याच्या चर्चेमध्ये सन्माननीय पवार साहेबांनी सांगितलं, मी मुख्यमंत्र्याला भेटलो, आमच्या दोघांमध्ये बैठक झाली आणि मी मुख्यमंत्र्याला असं कळवलं की सर्व पक्ष आणि ओबीसी संघटना आणि मराठा जरांगे पाटील आणि ओबीसी संघटनेचे बाकी प्रतिनिधी मिळून सर्वांनी बैठकीला बोलवा, सर्व पक्ष तिथं बोलवा आणि याच्यावरती आपण तोडगा काढू आणि विशेष म्हणजे लाईव्ह चर्चा राहील आणि त्याच्यातून जे महाराष्ट्रामध्ये जो कायदा सुव्यवस्था वगैरे बिघडू लागला त्याच्यावरती आपण सर्वजणांनी मिळून तोडगा काढायला हवा असं शरद पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं। सरकारने जरांगे पाटलांशी काय चर्चा केली किंवा हाकेंशी काय चर्चा केली हे सुस्पष्टता कोणालाच नाहीये। तर मग साहेबांचं म्हणणं आहे की सगळ्यांना एकत्रित बसवा, मग ओबीसी नेते असतील, जरांगे पाटील असतील किंवा जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असेल, ह्या सगळ्यांना एकत्रित बसूनच चर्चा झाली पाहिजे आणि ती लाईव्ह चर्चा झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टींमध्ये सुस्पष्टता असली पाहिजे असं साहेबांचं म्हणणं आहे। सगळे एकत्रित ओबीसीमधून आरक्षणाबाबत काय भूमिका होती त्यांची? ते म्हटलं की सगळ्यांशी लाईव्ह चर्चा झाल्यानंतर त्याच्यातून काय निष्पन्न होईल त्यानुसार बोललं जाईल। ते असं बोलले का की ओबीसीतून जर निर्णय घेतला सरकारने द्यायचा तर त्याला पाठिंबा देणार म्हणून? ते काय म्हटलं की जर सगळे समोरासमोर बसले तिथून जी चर्चा होईल, जे निष्पन्न होईल त्यापुढे आपण ठरवू।